उडाला असतो नसतो मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही ते लय टेन्शन घेतात फुल आता फुल टेन्शन आलं असं त्यांना फुल तारीख गेली म्हणलं बा वा 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 म्हणतात लयच बेकार केला कार्यक्रम आता आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना तुम्ही माझे माय बाप आहेत मी तुमचा पोरग आहे शब्द बदलतो का मग आता वीस ठरली म्हणजे ते रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांततेत काना निघायचं कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या बघा नाही मार्ग 2-3 दिवस सांगून आता ते शोधा लागेल कुंकडून जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं तिकडून नको इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला ते नाही का ते लयच पळतो लयच बेकार दिसतो कसला काय त्याला आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणता का मी काही वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू तुम्ही कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं मला बघायला मग आपले मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टरने येऊ दे नाही तर रिक्षाने येऊ दे तुला काय करायचं रे आणि तू आडीव भरतो तर ट्रॅक्टरच आडीव मग सांगतो तुला आडीव ट्रॅक्टर कसा आडीव होतो ती ट्रॅक्टर आडीतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फजिती आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपाशी मारणार आम्ही तू आमचं ट्रॅक्टर आडणार ही बरं तू आडायला त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची काय म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका कांदे खायला ते यावल्याचं एअरपोर्ट राहून द्या असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे आता बघत होतो याकडे मजा बडबड मी जरंगे पाटलाला काय करणार आहे पाठिंबा देतो काय देतो रे पाठिंबा देतो बुजगावनं कुडल हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं मी गप बसलो होतो ना काही नादी लागायची गरज आहे का ज्ञान देण्याचं आज काय काल कळलं असं त्याच्या पोटात ताळी वाळ 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 करते आभाळ आलं का त्याचं थोडं डोक आणि त्याला नाही पचत खाल्लेलं ती बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत शहाणा होय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नादी लागू नको जाहीरपणानं सांगतो 20 जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही रोड मोकळे ठेवा बसायची व्यवस्था राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाहीर सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठे जर मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारीने फिरणार आरक्षण घेऊनच माघारी फिरणार कोणाला हरवायचं द्या आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आता देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मराठे दंड थोपटून तयार आहेत मराठ्यांनी फक्त शांततेत चला तुमच्या शांततेचं नुसतं धूळ जरी उडाली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही सगळं आपण आपल्या गावाकडे येणार फक्त तुम्ही शांततेत चला माझी सगळ्याला विनंती आहे शांततेत आंदोलन करा आणि आता मावशी होत तुम्हाला काम आहे तुम्हाला आवाज येतो का नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर उली तिले त्रास दिला आणि तिकडं वा 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 तुम्ही घरी या भांडण कसा खेळायचा तुम्ही नळा भांडण हानी भांडच हानी म्हणून तिथं आम्ही तुमचे पोरं तिकडे आहेत आता मथुरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडे आम्ही संगच मथुराला बी नेणार आहेत आता तुम्ही
जर तिकडं पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाहीत आता, कारण 5 कोटीच्या नादी 6 कोटीच्या नादी लागणं मग तर इटा राहायच्या नाही. त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही. पण पडले कदाचित तर का करायचं, आमदाराच्या आणि मंत्र्याच्याच घरी जाऊन बसा. तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा, तू काय आला चप्पल काढता का नाही. आमच्या पोराला तिकडे त्रास द्यायला लावतो आणि तू इथं राहतो. तो आसामलाच गेला पाहिजे, मध्ये राहिलाच नाही पाहिजे. तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभाळतो. लढाईत जिंकायचं यावेळेस. आता कस काय पोराचं वाटोळ करतात बघूच. आता यांच्याकडे किती बळ एकदा मराठ्याला बघायचं आता काढून द्यायला बाहेर. यांनी लय लपून ठेवलेले कुठे कुठे काय काय ठेवलेलं ना. यांना यांची शक्ती मराठेच आता बाहेर काढणार. दाखवाच म्हणा तुम्ही. आता नसता सरकारनं गुपचूप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं. मला एक प्रामाणिकपणानं सांगा, आज बीड जिल्ह्यात किमान 12-13 लाखापेक्षा जास्त लोक आले असतील. एका तरी पोलिसाला त्रास झाला का? मग तुम्ही मराठ्या डाकच का लावता? पोलिस निवांत बसून होते, मी बघितलं. काही येड्या बाबळे खाली होते, काही लिंबा खाली होते, निवांत बसून होते. काही त्रास झाला का? मुंबईला जर पोरं निघाले मागणीसाठी यायले, त्रास देऊ नका, शांत राहा. संघ चला, वाटल्यास भाकरी आम्ही देतो, आम्ही रेटून घेणार त्या बारी संघ. ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नाही तुम्हाला. त्याच घरी जेव म्हणून ना, ट्रॅक्टर नेऊ नका, त्याच्यात तिथे जाऊन आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला. आता चाल